नमस्कार, मी धनश्री. आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार. लक्ष्मी व्रताच्या पूजेसाठी सगळ्यात आधी मी रांगोळी काढून घेतेय. आज माहित नाही का, पण मला साऊथ इंडियन पद्धतीचं कोलम रांगोळी काढायची इच्छा झाली आहे. ती दिसायला खूप सोपी आहे, पण 3 ते 4 वेळा मी खडूची रांगोळी पुसली आहे. म्हणजे डायरेक्ट रांगोळी काढणं तर शक्यच नाहीये माझ्यासाठी हे. मला जेव्हापासून ह्या रांगोळ्यांविषयी कळलाय, त्याचा इतिहास कळलाय, तेव्हापासून खरं सांगते मला या रांगोळ्या सोडून दुसऱ्या रांगोळ्याच आवडत नाहीयेत. 3 ते 4 वेळा पुसून काय काय करून फायनली माझी ही रांगोळी झाली. मला आता असं वाटायला लागलं होतं नंतर की मी साधी रांगोळी काढलेली परवडली असती. उंबरा पूजन केलं, दरवाजावर स्वस्तिक काढलं. हे मी सगळं कसे करते हे मी तुम्हाला आधी देखील व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. आता व्रत मांडणी करायला सुरुवात करते. मी बनवलेली पेंटिंग मी आज बॅकग्राऊंडला लावलेली आहे. खूप छान दिसतीये ती. आय होप आजची पूजा ही इतकीच छान होईल. डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. आता मी करायला घेते देवीची मांडणी. आता ही आधीची मांडणी मी गेल्या गुरुवारीच तुमच्याशी शेअर केली आहे. आता कलशची स्थापना करते. त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे मी अशी काठी लावून घेतेय रक्षासूत्रांनी. तुम्हाला आता कळलंच असेल की ही काठी लावल्यामुळं किती सुंदर पूजा मांडणी होते. आज तुम्ही पाहत असाल की मी मोस्टली सगळं पिवळ्या रंगाचं केलंय. आज देवीला मोत्याचं घालणार आहे मी सगळं. मला ना देवीला असे खूप 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 दागिने घालायला नाही आवडत. असे सिंपल स्वीट 2-3 दागिने सुटसुटीत खूप छान वाटतात आणि सोबरही वाटतात. आता छोटीशी चिंचपेटी घालून घेते. आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की मला ना नेहमी वरच्या साईडला ठुशी, चिंचपेटी किंवा चोकर घालायला खूप आवडतं. तसंच मी देवीला देखील माझ्या घालत राहते. आणि आता ही पूजा मांडणी झाल्यानंतर मी विचार केला आता देवीला मुखवटा लावून घ्यावा. आणि मुखवटा पाहण्यासाठी ज्यावेळेस मी मागे वळाले त्यावेळेस मला दिसलं की स्वतः सूर्यनारायण माझ्या देवीला किरणोत्सव करत आहेत. हे इतकं अचानक घडलं ना की मी पूजा करतेय आणि मी त्याच्यात मग्न आहे आणि अचानक माझ्या डोक्यात आलं की चला आता आपलं सगळं झालंय आणि आपण मुखवटा घ्यावा. आणि मी मागे बघतीये तर मला हे रूप दिसलं. मी इतकी मनापासून खुश झाले ना. हे बघा खिडकी कुठे आहे, आणि प्लीज माझा पसारा थोडा इग्नोर करा. आता बघा खिडकी कुठे आहे. आता खिडकीतनं तिरकट डायरेक्ट ऊन देवीवर पडलंय आणि देवीला जे मी सजवलंय ना त्याचे सगळे कवडसे माझ्या अख्ख्या घरभर पसरलेत. मला खरंच खूप आनंद झाला आणि असं वाटलं की ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी. आता मी मुखवटा व्यवस्थित लावून घेतलाय. मी तुम्हाला एक टीप देते. हा मुखवटा थोडासा उभट असल्यामुळे लावायला थोडासा प्रॉब्लेम देतोय. आता दुसरी गोष्ट म्हणजे हा जो मुखवटा आहे हा आहे तुळजाभवानीचं म्हणजेच पार्वतीचं रूप आहे आणि तू महालक्ष्मीच्या व्रतामध्ये ह्याची पूजा कशी काय करू शकतेस. तर दुर्गा सप्तशती ज्यांनी वाचली आहे त्यांना माहिती आहे की सर्व देवीची रूपं ही एकाच त्या महाशक्तीतनं निर्माण झालेली आहे. आणि आपली जी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तिची आख्यायिका जर तुम्ही ऐकली तर ही महालक्ष्मी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती महाशक्ती आहे. आणि तिच्या रजस, तमस आणि सात्विक या गुणांमधनं श्रीलक्ष्मी, माता पार्वती आणि सरस्वतीची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळं ही देवी ते देवी असं नसून ह्या सर्व शक्ती एकच आहेत हे मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. देवीला पदर घेऊन झालाय आणि मला ना ही लक्ष्मी खरं तर मागं पदर घेतल्यानंतर महालक्ष्मी सारखी सजवल्यासारखी वाटली. म्हणून मी म्हटलं काहीतरी वेगळं करावं जेणेकरून ती तुळजाभवानी वाटावी. म्हणून मी पदर ह्यावेळी पुढे घेतलाय आणि ह्या दोन्ही पदरांना पिनअप करून घेणार आहे. देवपूजा झालेली आहे. मी देवांचं आधीच आवरून ठेवलं होतं आणि देव उजळून मात्र मी कालच ठेवले होते. पहिला मार्गशीर्षच्या गुरुवारी खूप कामं होती मला आणि मला इतका उशीर झाला होता सगळं आवरायला. त्यामुळे मला देवांचं छान आवरताच आलं नाही. त्यामुळं मात्र ह्या गुरुवारी मी देवांचं सुंदर असं आवरून घेतलेलं आहे. आता देव मी कसे उजळते काय हाही व्हिडिओ मी तुमच्याशी आधी शेअर केलेला आहे. जे नवीन आहेत प्लीज लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल, तुम्ही ते नक्की बघा. आता सगळी पूजा झाल्यानंतर मला रांगोळी काढायची होती. पण मी गेल्या गुरुवारी जी काही सुंदर फुलाची रांगोळी काढली आहे ना, या अशा सुंदर अशा रांगोळीला बघून माझा फ्रेंड म्हणाला, धनश्री राहू दे, ह्यावेळेस तुझ्या देवापुढे मी रांगोळी काढतो. कारण तो स्वतः खूप सुंदर फुलांच्या रांगोळ्या काढतो. तुमचे वेलकम असो किंवा तुमचे सप्तपदी असो या सगळ्यांची तो ऑर्डर घेतो. तसंच तो इव्हेंट मॅनेजमेंटही करतो. एवढी सुंदर रांगोळी त्यांनी फक्त 20 ते 30 मिनिटांमध्ये मला काढून दिलेली आहे. सावी आर्ट अँड इव्हेंट मॅनेजमेंट असं ह्याच्या कंपनीचं नाव आहे.
हे काही असं प्रमोशन मी त्याचं करत नाही आहे, पण मला मनापासून त्यांनी ही काढलेली रांगोळी खूप आवडली. तुम्हाला कसल्याही प्रकारचं इव्हेंट मॅनेज करायचं असेल किंवा घाणा बांगड्या हळद बेबीचं वेलकम किंवा वधूगृह प्रवेश या सगळ्याला जर तुम्हाला फुलांचं डेकोरेशन करायचं असेल तर नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर नाव सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आशा करते तुम्हाला माझी ही पूजा खूप आवडली असेल. तुम्हाला यातनं काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. काही सजेशन असतील काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या.